अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। संक्रांत येत आहे आणि संक्रांतीला आपण सर्वजण सगळ्या गोष्टी करत आहोत, सगळ्या काही गोष्टी करत आहोत। परंतु काही जर आपल्याला अडचणी असतील ना, वर्षभरामध्ये ज्या काही अडचणी आहे, ज्या समस्यांचं निवारणच झालेलं नाहीये, त्यांचं निवारण करण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळाचे काही उपाय करायचे आहे। कारण तुम्हाला माहितीये संक्रांतीच्या दिवशी सर्वात जास्त महत्व तिळाला आहे। तिळाचं महत्व जसं आपल्या चेहऱ्यासाठी, शरीरासाठी, केसांसाठी तीळ जेवढं फायदेशीर आहे ना, तिळाचं तेल किंवा तिळाच्या काही गोष्टी, तसंच तीळ आपल्या काही घरामध्ये काही उपायांना अतिशय फायदेशीर आहे की ज्याचे उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींमधनं मुक्तता मिळते। आता शनिदोष असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हे तीळ अतिशय महत्वाचं आहे। तर काय उपाय करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे। बघा, सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणतो की तीळ मकर संक्रांतीपासून तीळ दिवस पुढे मोठा होतो, लहान होतो, अशा काही गोष्टी आपण ऐकलेल्या असेल। हे तुम्हाला मकर संक्रांतीनंतर जाणवायला सुरुवातच होईल। त्याच सोबत मकर संक्रांतीला आपल्याला आपल्या दोषातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला हे तिळाचे उपाय करायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला करायचं काय आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी आपण तिळाने अंघोळ करतो, त्याच्यामध्येच बऱ्यापैकी शरीरातला दोष आपला निघून जाण्यासाठी मदत होते। आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला पाण्यामध्ये काळं तीळ घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे, वाहायचं आहे आणि मग ते पाणी टाकताना आपल्याला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र म्हणत तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हे पाणी घालायचं आहे। यामुळे आपला पितृदोष निघून जाण्यास आपल्याला मदत होते आणि हा अतिशय खात्रीशीर उपाय आहे। दुसरा उपाय, तुम्हाला शनीची साडेसाती असेल, राहू केतू आपल्या जे ग्रह आहे ते आपल्याला त्रास देत असतात, शनीची साडेसाती चालू असते, अशा वेळेस तुम्हाला नदीमध्ये काळं तीळ प्रवाहित करायचं आहे। आता हे कधी करायचं तर हे सुद्धा तुम्हाला शनिवारीच करायचं आहे। शनिवारचेच हे उपाय अतिशय आपल्याला लागू होत असतात, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी केल्यानंतर हे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकतात। बघा, आपल्याला खूप फरक जाणवतो। बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि काळे तीळ हे या उपायांमध्ये वापरले जातात। तुम्हाला माहितीये ज्या वेळेस आपण मंदिरात जातो ना, त्यावेळेस 4 जे सोमवार असतात त्याच्यामध्ये एक सोमवार आपण काळे तीळ वाहत असतो। त्याचा काहीतरी फायदा आहे म्हणूनच वाहत असतो। तर हे काळे तीळ या पूजा पाठ मध्ये वापरले जातात। याचा प्रभाव खूप छान दिसून येतो आपल्याला लगेच। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पाण्यामध्ये काळं तीळ टाकून तेही तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये जे काही दिवसांपासून आजार चालू असतात ना, आजार पण निघून जाण्यासाठी खूप फलदायी आहे। तर हे काळे तिळाचे उपाय तुम्हाला करून बघायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि त्यानंतर पुढे सुद्धा तुम्हाला हे उपाय करायचे आहे। कारण तिळाला खास असं महत्व आहे या दिवसाचं, म्हणून आपल्याला या दिवसापासून सुरुवात करायची आहे। हे सगळे उपाय तुम्ही मकर संक्रांतीपासून करू शकता, पुढे कंटिन्यू करू शकता, परंतु आता मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। काळं तीळ घ्यायचे। आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींच्या डोक्यावरून 7 वेळा हे काळं तीळ ओवाळायचं आहे आणि हे उत्तर दिशेला फेकायचं आहे। तुमच्या घरापासून जी उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला हे बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे। हे फेकल्यामुळे आपल्या घरातली धनहानी थांबते। आपल्या घरातली जी काही दिष्ट असते आपल्याला लागलेली किंवा आपल्या मागचा जो काही राहू केतू शनी दोष असतो, पितृदोष असतो, ते बऱ्यापैकी नष्ट होतात। काल सर्पशांती सांगितलेली असते बऱ्याच जणांना, त्यालाही मदत होते। या काळ्या तिळाचे जे उपाय आपण करतो ना, त्याच्यामुळे हे जे दोष आहेत हे कमी होण्यास सुरुवात होते। घरामध्ये वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, कोणताही दोष असू द्या, हे दोष काळे तीळ कमी करत असतात। म्हणून हे काळ्या तिळाचे उपाय तुम्ही करत राहा आणि फरक बघत राहा। आणि संक्रांतीच्या दिवशी काळं तीळ सगळ्यांच्या डोक्यावरनं ओवाळून 7 वेळा ओवाळून उत्तर दिशेला फेका। आपल्या घरामध्ये जे पैसा खर्च होतो ना, धनहानी म्हणतात, धनहानी जी होते ना ती कमी होण्यास मदत होते, धनहानी होत नाही, वायफळ जो खर्च आहे तो होत नाही। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं अरे उगाच खर्च केले, अरे उगाच हे आणलं, उगाच ते केलं, असं उगाच जे वाटतं ना आपल्याला
ते खर्च कमी होतात. त्यावेळेस आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात शक्यतो की आपण असं करायला नको. हे विचार आपले बदलण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे हे उपाय अतिशय फायदेशीर आहे. नक्की करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.